मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कंपनी प्रकल्प प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला अभय देण्यात आल्याचं बोललं जात आहे। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर मोशी इमारत दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणात आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। कंपनी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला मात्र अभय देण्यात आलेला आहे। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत आहेत। कैलास, मोशी दुर्घटनेप्रकरणी मनपाच्या पर्यावरण विभाग प्रमुखाला अभय मिळालेला आहे, मात्र आता यामध्ये कंपनी प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय अधिकची माहिती आहे? मोशी इथल्या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झालेली होती, मात्र अखेर महापालिकेकडून या प्रकरणी गुन्हा जो आहे तो भोसरी एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अँटनी लारा रिन्युएबल एनर्जी ही जी कंपनी आहे त्यांचे प्रमुख, त्याचबरोबर सुरक्षा विभाग जो आहे त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुरक्षेचे उपाय व्यवस्थित न पाळणे, त्याचबरोबर निष्काळजीपणा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असे विविध प्रकारचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। एकूणच सुरुवातीला या प्रकरणामध्ये कुणालाही दोषी ठरवलं जात नव्हतं। नैसर्गिक आपत्ती आहे असा दावा जो आहे तो महापालिकेकडून करण्यात येत होता, मात्र सातत्याने या घटनेनंतर अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते। ज्या पद्धतीने ही इमारत उभारण्यात आलेली होती, या इमारतीच्या 2 मजल्यांना परवानगी नसल्याचंच समोर आलेलं होतं। त्याचबरोबर सुरक्षेचे जे उपाय आहेत त्यांचंही पालन जे आहे ते केलेलं नव्हतं असंही या घटनेनंतर स्पष्ट झालेलं होतं। त्यामुळे या घटनेनंतर गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात होता। अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा बळी गेल्यानंतर या कंपनी विरोधात आणि सुरक्षा विभागाविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे। धन्यवाद कैलास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।